गेलाय का मॅडम? नवीन चष्मा? नाही हो, काय केव्हाच केलेला आहे. नाही, चांगला दिसतोय. असू द्या. राजपूत सर, भट मॅडम, काय गप्पा मारताय? आपण सहलीच्या प्लॅनिंगच्या मीटिंगला भेटलोय ना, ते बोला मग. सॉरी सॉरी सॉरी, मी पटकन. तुमची सवय. सॉरी. मॅडम, सहलीबद्दल सगळ्या विद्यार्थ्यांना सांगितलेलं आहे. आता ते घरी सांगतील फीस बद्दल वगैरे, काय फीस आहे सगळी. एकदा त्यांनी फीस जमा केली तर मग पुढचं नियोजन करून टाकू बुवा. बरं, आहे की नाही? कधीपर्यंत होईल असं वाटतं? मी कमिंग मॅडम. तुझं काय आत्ता इकडे? मधल्या सुट्टीत ये जा. शिक्षकांची मीटिंग सुरू आहे ना इकडे. जा जा, नंतर ये जा. आउट. निघ. हा, तर 8-10 दिवसात ते जमा कर. हॅलो हॅलो हॅलो, मी विद्यार्थी नाहीये, मी शिक्षक आहे. परमनंट भूगोलचा शिक्षक आहे मी. कदम सर, सॉरी, मी पटकन दिसला नाही, मला चष्मा घातलाय ना. अरे जनरली चष्मा घातल्यावर दिसतो माणूस. कॉमेडी करतायत त्या. नाही, गडबड झाली जरा. या ना, या बसा. ठीक आहे. बसा, काही हरकत नाही. बरं, तुम्ही येण्याआधी सर मी हे सांगत होते की यावेळेला सहलीचे आपण मुलांचे 3 गट केलेले आहेत. तर 8वी ते 10वीची मुलं लेह लडाखला ट्रिपला जाणार आहेत आणि त्यांच्याबरोबर मी आणि आपले व्हाईस प्रिन्सिपल मोरे सर सहल प्रमुख म्हणून जातोय. आणि भट मॅडम, राजपूत सर, तुम्ही 4थी ते 7वीच्या मुलांबरोबर कुलू आणि मनालीच्या ट्रिपला जायचंय सहल प्रमुख म्हणून. अहो सॉरी. सवय तुमची सवय माझी. सॉरी. ठीक आहे, काही हरकत नाही. तर तुम्ही कुलू आणि मनालीला जायचंय. आणि कदम सर, छोटा शिशू, मोठा शिशू आणि 1ली ते 3रीच्या मुलांबरोबर तुम्ही वरळी दूध केंद्र दाखवायला जायचंय. अरे तुम्ही लिहायला दाख. तुम्ही कुलू म्हणाली ना, मी वरळी दूध केंद्राला जायचंय. मी नाही जाणार. दरवर्षी तुम्ही माझ्याबद्दल हेच असं करता. मी नाही जाणार. तुम्ही छान छान ठिकाणी जाता फिरायला आणि मला वरली दूध केंद्रावर पाठवता. काय? सॉरी, त्यांची सवय आहे. अरे पण मला सवय नाही ना, त्यांना सांगा ना. मॅडम, सॉरी. हे बघा, मी या शाळेमध्ये जेव्हा शिक्षक म्हणून आलो होतो तेव्हा तुम्ही लोक राजस्थानला जाम मजा करायला गेला होता. शैक्षणिक सहल होती. हा, शैक्षणिक सहलीला गेला होता. मला कुठे पाठवलं? म्हातारीचं बूड बघायला. तुम्ही तिकडं राजस्थानला जाऊन मस्त उंटावर बसून असे छान छान फोटो काढणार. नाही, इकडे लहान पोरं मला घोडा करून घोड्यावर बसून फोटो काढतात. मी नाही जाणार तिकडं. असं काय करता सर? नाही, वरली दूध केंद्राला जाणार. ह्याला काहीच अर्थ नाहीये सर, असं बोलू नका. त्याच्या पुढच्याच वर्षी तुम्हाला एकट्याला राजस्थानला पाठवलं नव्हतं का? हे बरोबर. तुम्ही राजस्थानला मला पाठवलं होतं, पण कधी? उन्हाळ्यात राजस्थानला कोण जातं? काय सर, सहल समिती फक्त तुमचा विचार करते. त्यांनी असा विचार केला की तुम्हाला थंड प्रदेशात त्रास होईल थंडीचा, म्हणून त्यांनी ठरवलं की तुम्हाला थंड प्रदेशात नाही पाठवायचं. अरे कुठली आले समिती? कुणी बनवली? कोण कोण आहे त्या समितीवरती? आणि असं कोण ठरवतात? अरे इनमिल मिळून शाळेमध्ये 4 शिक्षक आहेत. अरे काय? त्याच्यात कुठे आले? अरे कुठली समिती? सगळी फालतूगिरी आहे तुमची. कदम सर, माइंड युअर लँग्वेज. इथे मुख्याध्यापिका मॅडम आहेत. कसं बोलताय? केवढ्या आवाजात बोलताय? ठीक आहे. शिक्षक आहे का भाजीवाले आहे तुम्ही? राजपूत सर, माफी मागा. अरे पण माझा राग बघा ना यार. तुम्ही असं करता, माझ्यावर अन्याय होतो असं नाही का वाटत तुम्हाला? सवय सवय करून घ्या ना सवय. काय प्रॉब्लेम आहे? अरे तुम्ही नेहमी दुसऱ्या पोरांबरोबर जाता आणि मला त्या लहान घाणेरड्या पोरांबरोबर जावं लागतं. एक मिनिट, काय बोलताय तुम्ही हे बोलूच कसे शकला? इवल्याशा पाडसांना तुम्ही घाणेरडं म्हणताय कदम सर? बरोबर नाही. इवली पाडसं? तुम्ही तिकडे जाऊन बघा, ती पाडसं काय करतात. काय करतात? अरे सगळ्यांना पच लागते. मी माझ्या पैशानी प्रवासाच्या गोळ्या घेतल्या, प्लास्टिकच्या बॅगा घेतल्या. बस सुरू झाली का सगळी पोरं वखायला निघतात. माहितीये का? एकदा आला प्लास्टिकची एकाला बॅग धरली तर दुसरा तयारीत, तिसरा तयारीत. अरे दम लागतो मला ती तयारी. प्लास्टिकची बॅग हातात धरून माहितीये काय गौरा त्रास होतो. अरे इथे काय नाही, मला लहान पोराबरोबर नाही जायचंय, मला मोठ्या पोराबरोबर जायचं. वा रे वा, आता म्हणताय मोठ्या पोरांबरोबर जायचंय. मागे राजस्थानवरनं आल्या तुम्हीच कंप्लेंट करायला आला होतात. मी यापुढे मोठ्या मुलांना कुठेही घेऊन जाणार नाही. त्यांनी मला गादीत गुंडाळून मारलं म्हणाला. म्हणजे त्या टायमाला असं झालं होतं, गादीत मारलं होतं. पण मी आता बघतो,
मी ती जबाबदारी माझी आहे, असं काय होणार नाही. मी पण मला तिकडे नाही जायचं. असं काय करता सर? सर तुम्हाला माहिती नाही का काय? लहान मुलांना तुम्ही केवढे आवडता. अरे कोणी सांगितलं यार? कोणी सांगितलं? तुम्ही तो मेंढ्याचा आवाज काढता ना, आय हाय हाय काय आवाज काढता सर तुम्ही. कमाल. लहान मुलं मेंढा सर म्हणून काय खुश असतात. तुमच्या नावाने ट्रिपला येतात मुलं आणि त्यांचे पालक सुद्धा मेंढा सर आहेत, मग काही टेन्शन नाही म्हणून बिंदास पाठवतात. हो हो आम्हाला हे सगळं नाही जमत हो सर. हे तुमच्यामुळे होतं. तुम्ही जो आवाज किती दिवसात ऐकला पण नाही नाही, आवाज. नाही. सर एकदा आवाज काढा. काढा ना. अरे नाही, अरे, सर, 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 एकदा सर, काढला. एकदा, अरे, सर, एकदा काढा ना, मेंढ्याचा सर. आवाज अरे काढा. नको ना. अरे पलता बारीक काढा. सर, एकदा, एकदा. एकदा एकदा अच्छा, बरं ठीक आहे. क्या बात आहे. क्या बात आहे. डिट्टो मेंढा. मी जर बकरी असतो ना डायरेक्ट तुमचा मक्कू घेतला असता. नाही, म्हणजे नाही, सर. आपले भारी करतात ना ते. मुद्दा हा आहे की मेंढ्याचा आवाज काढता काढता दूध केंद्राची सहल. वा, वा. काय युनिक ट्रिप आहे सर. मस्त मस्त. मस्त. ठीक आहे ठीक आहे. हा, झालं. मी करतो. हा. मी जातो तिकडे. बरं. पण अजून युनिक करायचे असेल तर तुम्ही एक काम करा ना. काय? भट मॅडमला माझ्या बरोबर पाठवा ना. का? त्या कशाला? अहो, त्यांना मगरीची ऍक्टिंग येते. पोरांना जाम भारी आवडतं. सवय आहे त्यांची सवय. नाही नाही मी आता नाही म्हणतेय. नाही, नाही हा, नाही 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 कदम सर कदम सर मी काय येऊ? ऐका ना मगर आणि मेंढा एकत्र गेले तर मगर मेंढ्याला खाऊन नाही का टाकणार. हा. आणि पोरांवर काय इम्प्रेशन पडेल. मगर आणि मेंढ्याची आधी मैत्री होती, नंतर मगरीने मेंढ्याला खाऊनच टाकलं बुवा असं. मैत्रीचं नका सांगू तुम्ही. म्हणजे तुमची मैत्री काय माहिती नाही काय? आ? मला जाऊ द्या. अख्ख्या शाळेतल्या पोरांना माहिती आहे. टॉयलेटच्या भिंतीवर लिहितात पोरं, काय राजपूत सरांची मगर मिट्टी. हो एक हो मिनिट, काय वाटेल ते काय वाटेल ते बोलू नका. डोकं नका फिरवू माझ्या. हा बदनामी करायची मॅडम, नाही. काय? हा, तुम्ही नाही पण हे पसरवणार तुम्ही तर- कदम- मॅडम, मी अजिबात मॅडम, ऐकत सांगा. नाही. एक मिनिट आमच्या मैत्रीवर आळ काय घेताय. तू पण हा? कदम वा रे वा. तुम्ही असं नाही बोलू शकत कदम अरे, सर. पण नाही तुम्हाला काही अधिकार नाही असं बोलण्याचा. माफी मागा कदम सर. माफी मागा. अहो मी बोलतेय ना आता राजपूत सर. Sorry, बोल sorry. माफी मागा. सॉरी सॉरी हा. नीट सॉरी म्हणा. सॉरी बट मॅडम सॉरी. हा. हा. पण ऐका ना मॅडम, मला हिचामल प्रदेशाला जाऊ द्या ना. चम्मल. माझं लय लहानपणापासूनच स्वप्न आहे हो. मला तिकडे आहे ना असं बर्फामध्ये असं मस्त छानपैकी लोलायचंय, असं स्किटिंग असं खेळायचं तिकडे जाऊन. ती तिकडे म्हणजे पॅराशूटला असं जाऊन असं मला लटकायचंय जाम भारी. आणि तिकडचे गरम गरम मोमो असे गरम गरम मोमो खायचे मला. प्लीज मला जाऊ द्या हिचामल प्रदेशाला. कदम सर, हिचामल पासून सुरुवात होते तुमची. हिमाचल प्रदेश आहे. काय शिकवणार तुम्ही तिकडे जाऊन मुलांना सांगा. शिकवण्याबद्दल आहे ना तुम्ही अजिबात बोलायचं नाही. मला सांगा, आग्नेय, वायव्य, नैऋत्य, ईशान्य ही दिशा कुठल्या दिशेला आहे जरा सांगता तुम्ही? हे तिकडे नेमकं कुठं आहे माहिती आहे तुम्हाला? हे आणि भट मॅडम, हा लडाख हिमाचल प्रदेशाच्या वायव्येला आहे का ईशान्येला आहे हे माहिती आहे तुम्हाला? कदम सर तुम्ही नका शानपणा करू मोठे राजपूत सर. तुम्ही मला सांगा, तिथलं हवामान हा समशीतोष्ण आहे की ध्रुवीय आहे की मध्य आहे की कटिबंधीय आहे हे माहिती आहे तुम्हाला? एवढं काही माहिती नाही. तिकडं वर थोबार करून तुम्ही काय पोराने शिकवणार? मी शिकवू शकतो, कारण हे चांगलं मला माहिती आहे, कारण मी भूगोलचा हो हो भूगोलाचे शिक्षक आहे तुम्ही. बरोबर आहे. हो हो आय अंडरस्टँड. हो जास्त नका ना, एवढं नका. इंग्लिशचे नाही ना शिक्षक तुम्ही, भूगोलाचे आहे ना, सांगितलं ना. नाही बरोबर आहे कदम सर. काय बरोबर आहे सांगा मॅडम? त्यांना. नाही बरोबर राजपूत सर बरोबर अरे आहे. काय बरोबर आहे मॅडम. मॅडम? नाही मुद्दा तर बरोबर आहे अरे ना. गोळ घालतील ते. एक मिनिट. कदम सर आणि भट मॅडम तुम्ही हिमाचल प्रदेशला जा. राजपूत सर तुम्ही दूध केंद्रात जा. हा? मी दूध केंद्र. मॅडम असं काय करताय हो? नाही, ते अरे शिकवू अरे मी सगळं जाम जाम भारी म्हणे, जाम मजा येणार आहे. तुम्ही जाणार आहे तिकडं, मी जाणार तिकडे. एक मिनिट मॅडम, एक मिनिट. मी ह्या वर्षी दूध केंद्राच्या सहलीला जाऊ का? कशाला? नाही, आजकाल मॅडम मला दगदग सहन होत नाही हो. आणि हे कदम सर आहेत ना, ते एकटे सुविहितपणे सगळं सांभाळून तुम्ही नका माझं टेन्शन घेऊ. मी सगळे व्यवस्थित करणार आहे, व्यवस्थित सुव्यवस्थित सगळी पार पाडणार आहे. ठीक आहे. कॉंग्रेस बरं का ठीक आहे. कदम सर.
आता काय बुवा तुम्ही तिकडे जाऊन मजा करणार मजा करण्याची भारी मजा करणार मी. हिमाचल आम्ही प्रदेश इकडे. आता आम्ही इकडे दूध केंद्रावर वरळी. आता सगळी जबाबदारी यांना देऊन टाकतो बुवा. हो सगळं हँड ओव्हर करा अरे द्या, हा. हे बघा हे काही- हे घ्या, हे Yes, घ्या, yes, हे जबाबदारी घ्या. घ्या. 90 पोरांची लिस्ट आहे हा माहिती हा, आहे. त्यांच्या घरी फोन करा हा करतो. त्यांना फीस सांगा ती फीस मागा हा करतो मी. आणि कॅश मध्ये नाही हा. चेक मध्ये मागा हा. ते 90 चेक घ्या हा. हो. बँकेत जा हा. 90 फॉर्म भरा हा. ते चेक डिपॉझिट करा हा. ते वटवा त्याच्यानंतर लगेच बँड्रा टर्मिनसला दुसऱ्या दिवशी सकाळी 7ला पोहोचा रिझर्वेशन साठी अरे सकाळी. मग करावंच लागेल ना 90 जणांचं रिझर्वेशन करायचे पटापट करावं लागेल ते सगळे बरोबर कामं असतात आणि सर 5 बसेस तरी लागतील ना मग अरे त्याला- बसेस 5 बसेस कशाला? अहो ट्रेननी बँड्राहून पठाणकोटला जायचं पण हा. तिथून पुढे बसनी जायचंय ना बरं तिथे आसपासची म्हणजे बघा धरमशाला त्याच्यानंतर मॅक्लोडगंज कुलू आणि मनाली अशी ट्रिप प्लॅन केलेली आहे आसपासच्या सगळ्या हॉटेल्सची चौकशी करून त्याचं बुकिंग करून घ्या एका हॉटेलमध्ये मला नाही वाटत 90 मुलं मावतील. नाही, 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 मग शक्य 4-5 हॉटेल्स मध्ये असं वाटून तुम्ही सगळं ठरवून घ्या कुठे कोण राहणार कुठल्या रूम मध्ये 2 मुलं राहणार कुठली 2 मुलं राहणार कुठल्या रूम मध्ये 3 मुलं राहणार याची सगळी लिस्ट बनवा आणि ती लक्षात ठेवा सर नाही तर मुलं सोडून कुठेतरी पुढे निघून जा ऍव्हरेज सगळं करायचं. मग एवढंच नाही 90 विद्यार्थ्यांची 10 दिवसांची भोजन व्यवस्था सकाळचा नाश्ता चहा दुपारचं जेवण परत चहा संध्याकाळचं काहीतरी हलकं फुलकं खाणं रात्रीचं जेवण आणि मुळात 90 विद्यार्थ्यांना रोज 2-3 तरी पाण्याच्या बाटल्या रोज लागतील तर त्या तुम्ही आधीच घेऊन ठेवा आणि बसमध्ये आणून ठेवा नाही बरोबर. अरे बचायला का चलो थांबा थांबा. डोक्याचा भुगा कराल का माझ्या वसाऱ्यानं? आता डोकं फुटायला येईल. नाही 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 कौरच सांगते चांगलं माझ्या डोक्यावर निघेल वसाऱ्यानं. म्हणे श्वास घेऊ दे जरा थांबा. काय 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 झालं आता थोडस मूड बदलतोय. मूड बदलतोय कसं काय म्हणजे कुल्लू मनालीला जायचं माझं थोडस मूल बदलणार आहे. मी वरली दूध केंद्रावरतीच जातो. मला तिकडे दूध प्यायचंय. दूध प्यायचे हा डॉक्टर मला बोलले माझ्या लहानपणी की बाला तुला दूध प्यायची लय गरज आहे कारण तुझं उंची अजून वाढलेली नाही तर तू दूध पिलास तर तुझी उंची वाढेल. मी वरली दूध केंद्राला जाऊन दूध पितो. नाही 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 आम्ही यांच्यासाठी तडजोड का करायची हा, नाही 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 अरे, सर मॅडम, नाही सर असं नाही होऊ तडजोड शकत म्हणजे करायला आता तुम्ही एक म्हणता मग सगळं बदलायचं मग, परत सगळं बदलायचं आम्ही नाही ऐकणार समितीला आहे. काय सांगायचं समितीला काय सांगायचं अरे कुठली समिती यार तुम्ही तिघत आहेत ना समितीवर. अरे तुम्ही करा नाही अरे नाही 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 अरे तुम्ही घडी काही तर घडी काही सांगता दूध प्यायचे सर, आणि नाही, हे असं प्यायचे नाही ना. होऊ आम्ही नाही शकत. असं नाही तुम्हाला होऊ आता शकत जावंच लागेल आणि दूध प्यायचे ना तुम्ही तिकडे हिमाचलला वगैरे तिकडे याकिनीचं दूध प्या तुम्ही अरे यार नाही यार मला प्लीज आम्ही मॅडम आम्ही ऐकणारच हे नाही. ते- नाही, सर, असं ऐका- आम्ही ऐका- ऐकणार ऐका- नाही. नाही, वरली दूध नाही, प्या. नाही. सर, ऐक- जा तुम्ही. ऐकणार काय- काय- नाही.